नमस्कार मंडळी. आज जवळजवळ प्रत्येक घरामध्ये फ्रीज असतो. उरलेले जेवण असो, चिरलेल्या भाज्या असो, दूध असो किंवा कालचा उरलेला भात असो, आपण ते खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, फ्रीजमध्ये ठेवलेला प्रत्येक पदार्थ कायम सुरक्षित राहतोच असे नाही. सोशल मीडियावर अनेकदा काही पदार्थांबद्दल म्हटले जाते की हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर स्लो पॉयझन बनतात. पण यामध्ये किती सत्य आहे? खरंच फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एखादा पदार्थ विषारी होतो का? की चुकीची साठवणूक, जास्त वेळ ठेवणे आणि अयोग्य तापमान यामुळे धोका निर्माण होतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया, तो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एखादा पदार्थ आपोआप स्लो पॉयझन बनत नाही. फ्रीजमध्ये योग्य तापमान अन्नातील अनेक बॅक्टेरियाची वाढ मंदावण्यास मदत करते. पण फ्रीज म्हणजे अन्न खराब होण्यापासून कायमचे संरक्षण देणारे मशीन नाही आहे. एखादा पदार्थ आधीच खराब झाला असेल, तो खूप वेळ बाहेर राहिला असेल किंवा फ्रीजचे तापमान योग्य नसेल तर तो पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते. म्हणून प्रश्न असा नाही की फ्रीजमध्ये ठेवले का, तर प्रश्न असा आहे कशा पद्धतीने, किती वेळ आणि कोणत्या तापमानात तुम्ही अन्न ठेवलं आहे. पहिला महत्त्वाचा पदार्थ तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, शिजवलेला भात. भात शिजवल्यानंतर तो बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणे टाळावे. भातामध्ये काही बॅक्टेरियल स्पोर्स असू शकतात जे स्वयंपाकाच्या प्रक्रियेनंतरही टिकू शकतात. भात योग्य प्रकारे थंड करून वेळेत फ्रीजमध्ये ठेवला नाही तर काही बॅक्टेरिया वाढू शकतात आणि फूड पॉयझनिंगचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून उरलेला भात शक्य तितक्या लवकर योग्य पद्धतीने थंड करून फ्रीजमध्ये ठेवा आणि खाताना तो व्यवस्थित गरम करून खा. फ्रीजमध्ये ठेवलेला भात म्हणजे विष नाही आहे, पण चुकीच्या पद्धतीने ठेवलेला भात धोकादायक ठरू शकतो. त्यानंतर म्हणजे कच्चे किंवा शिजवलेले मांस, चिकन आणि मासे फ्रीजमध्ये ठेवताना विशेष काळजी घ्यायची असते. कच्चे चिकन इतर तयार पदार्थांच्या वर ठेवू नका, कारण त्यातून निघणारे द्रव इतर अन्नावर पडल्यास क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकते. कच्चे मांस आणि तयार अन्न वेगवेगळ्या बंद डब्यांमध्ये ठेवा. शिजवलेले मांस किती दिवस सुरक्षित राहील हे त्याची तयारी, तापमान आणि साठवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. अन्नाला विचित्र वास आला, चिकटपणा जाणवला किंवा ते खराब झाल्याचे दिसले तर ते खाऊ नका. नंतरचं म्हणजे उकडलेले किंवा शिजवलेले पदार्थ. उकडलेल्या भाज्या, शिजवलेल्या डाळी, उसळी, भाजी किंवा इतर लेफ्ट ओव्हर्स फ्रीजमध्ये ठेवताना देखील काही नियम पाळणे आवश्यक असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरम पदार्थ मोठ्या भांड्यात तासनतास बाहेर ठेवू नका. पदार्थ लवकर थंड होण्यासाठी आवश्यक असल्यास तो छोट्या उथळ डब्यांमध्ये विभागून ठेवू शकतात. अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही त्याला अमर्याद शेल्फ लाईफ मिळत नाही. म्हणून फ्रीजमध्ये आहे म्हणजे कितीही दिवस खाऊ शकतो असाही गैरसमज टाळायचा आहे. नंतरचा पदार्थ म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दूध, क्रीम, पनीर, दही यासारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यकच असतात. पण फ्रीजचे दार वारंवार उघडल्यामुळे किंवा तापमान योग्य नसल्यामुळे काही पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. दुधाची पॅकेट उघडल्यानंतर त्यावरील स्टोरेज इन्स्ट्रक्शन आणि एक्सपायरी, यूज बाय डेट पाहणे महत्त्वाचे ठरते. दुधाला आंबट किंवा विचित्र वास येत असेल, टेक्स्चर बदललेलं असेल किंवा ते खराब झालेले वाटत असेल तर फक्त उकळून ते सुरक्षित होईल असेही समजू नका. असे दूध वापरण्यापेक्षा ते फेकून देणे सुरक्षित ठरते. नंतरचा पदार्थ म्हणजे चिरलेल्या भाज्या आणि फळ. चिरलेल्या भाज्या आणि फळे उघडी ठेवण्याऐवजी स्वच्छ बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवणे योग्य ठरते, पण ती अनेक दिवस ठेवून नंतर वापरणे टाळा. चिरल्यानंतर अन्नाचा पृष्ठभाग वाढतो आणि कंटॅमिनेशन होण्याची शक्यता वाढते. म्हणून फळे, भाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि चिरल्यानंतर शक्य तितक्या लवकर वापरा. जर बुरशी दिसली, वास बदललेला किंवा पदार्थ खराब झालेला दिसला तर त्याचा वापर करू नका.
नंतरचा पदार्थ म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण यांना नेहमीच फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. संपूर्ण न सोललेला कांदा किंवा लसूण सामान्यतः कोरड्या हवेशीर ठिकाणी योग्य प्रकारे साठवता येतो, पण कापलेला कांदा किंवा लसूण फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवणे योग्य ठरते. इथेही एकच नियम लागू होतो, तो म्हणजे जास्त दिवस ठेवू नका आणि खराब झालेला पदार्थ वापरू नका. नंतरचा पदार्थ म्हणजे टोमॅटो आणि काही भाज्या. सर्व भाज्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते. काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, टेक्स्चर किंवा क्वालिटी बदलू शकते. उदाहरण जर बघायचं म्हटलं तर पूर्ण पिकलेला टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा टेक्स्चर बदलू शकतो. म्हणून प्रत्येक पदार्थासाठी योग्य स्टोरेज मेथड समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पण फ्रीजमध्ये ठेवला म्हणून टोमॅटो विषारी होतो असं नाही आहे. त्यानंतरचे पदार्थ म्हणजे उरलेले जेवण. आता जवळजवळ प्रत्येक घरातील विषय तो म्हणजे उरलेले जेवण. पोळी, भाजी, डाळ, आमटी, भात, उसळ किंवा इतर पदार्थ उरले तर ते योग्य पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवा. पण फ्रीजमध्ये ठेवलेला पदार्थ पुन्हा पुन्हा बाहेर काढून बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवणे आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. ज्या पदार्थाची गरज आहे तेवढाच भाग बाहेर काढून गरम करा. यामुळे संपूर्ण डबा वारंवार गरम थंड करण्याची गरज पडत नाही. आणि आता बघणारा फ्रीजमध्ये अन्न ठेवताना कोणते महत्त्वाचे नियम पाळायला हवे, तर त्यामध्ये पहिलं म्हणजे फ्रीजचे तापमान साधारण 4 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी ठेवा. शिजवलेले अन्न खोलीच्या तापमानावर खूप वेळ ठेवू नका. कच्चे मांस आणि तयार अन्न वेगवेगळे ठेवा. अन्न नेहमी झाकून किंवा बंद डब्यात ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेले म्हणजे अन्न अमर्याद काळ सुरक्षित राहत नाही. पदार्थावर तारीख लिहिण्याची सवय लावा. खराब वास, बुरशी किंवा संशयास्पद बदल दिसल्यास पदार्थ खाऊ नका. चव घेऊन पाहतो खराब आहे का असे करू नका. काही हानिकारक बॅक्टेरिया किंवा टॉक्झिन्स चव आणि वास बदलतीलच असं नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ म्हणजे स्लो पॉयझन असं नाही आहे. फ्रीज योग्य तापमानात ठेवला आणि अन्न योग्य पद्धतीने साठवले तर अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. धोका निर्माण होतो तो प्रामुख्याने चुकीची साठवणूक, अयोग्य तापमान, जास्त वेळ ठेवणे, क्रॉस कंटॅमिनेशन आणि खराब झालेले अन्न वापरणे यामुळे. म्हणून सोशल मीडियावरील हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर विष बनतो अशा प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याआधी त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजून घ्या. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही फ्रीजमध्ये कोणता पदार्थ सर्वात जास्त दिवस ठेवता. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.